सभापती महोदय, राज्यातील महिलांना अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पिंक रिक्षा योजना ही प्रायोगिक तत्वावर 2024च्या कालावधीमध्ये साधारणपणे 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आणि पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जे शहरं आहेत इथे साधारणपणे आपण 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या फेजमध्ये फर्स्ट फेजमध्ये या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार निर्मित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कारवाई करत होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमधून ज्याचा उल्लेख आदरणीय चित्राताईंनी सुद्धा सन्माननीय सदस्य महोदयांनी केला की अनेक अर्ज त्या ठिकाणी ताई प्राप्त झाले आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातले आमचे जे जिमोबा अधिकारी आहेत ते सुद्धा नेमण्यात आले। आम्ही सुद्धा आयुक्त सचिव असतील, मी असेन, आम्ही वारंवार या संदर्भातल्या जवळपास दर आठवड्याला दर 15 दिवसामध्ये आम्ही या संदर्भातला आढावा घेत असायचो। महिला लाभार्थी अर्ज त्या ठिकाणी करायच्या, प्रत्यक्षात ज्या वेळेला संबंध प्रक्रियेची सुरुवात व्हायची त्यावेळेला दुर्दैवाने अनेक त्याच्यातून अर्ज करून सुद्धा विड्रॉ व्हायच्या आणि त्या बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्यांना वाटायचं की ही पिंक ई रिक्षा दिली गेली आहे म्हणजे ही दुसऱ्याला आपण चालवायला देऊ शकू, म्हणजे आपल्याला ती मिळेल आणि आपण ती दुसऱ्याला आउटसोर्स करू आणि आपण ती त्यांना चालवायला देऊ। पण प्रत्यक्षात ही जी आपण योजना आणली ही त्या महिलेनीच ती रिक्षा चालवावी, कारण ह्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये 2-3 त्या ठिकाणी उद्दिष्ट होते। एक तर महिलांना रोजगार मिळेल, दुसरं शहरी भागातल्या ज्या अशी ठिकाणं आहेत, कॉलेजेस असतील, स्टेशन्स असतील किंवा कंपनीजचे म्हणजे काम जिथे महिला कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असतात अशा ठिकाणी जर या पिंक ई रिक्षा आपण उपलब्ध करून दिल्या तर त्यांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना पण जी बसणारी महिला आहे तिलाही त्या ठिकाणी सिक्युअर्ड वाटेल, सुरक्षित वाटेल आणि चालवणारी आहे हिलाही त्या निमित्ताने रोजगार मिळू शकेल। पण एक अट आपण याच्यामध्ये टाकलेली होती की चालवणारी पण महिला असली पाहिजे आणि त्याच्यामुळे अनेकदा या महिला लाभार्थी फॉर्म भरायच्या पण ज्या वेळेला ही अट त्यांच्यासमोर यायची त्यावेळेला काही त्या ठिकाणी विड्रॉई व्हायच्या। सद्यस्थितीमध्ये 130 पिंक रिक्षा ज्या आहेत या आपण वितरित केलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने त्या सुरू आहेत। शासनाचं अनुदान 20%, कर्ज 70%, लाभार्थीचा हिस्सा 10%। लाभार्थीचा हिस्सा 10% आपल्याला ठेवणं, कारण शेवटी शासनाची योजना आहे, कुठेही ती गृहीतही धरली जाऊ नये, कारण ज्या वेळेला आपण त्यांना एक उत्पन्नाचं साधन देत असतो त्यावेळेला त्यांची त्याच्यामध्ये 10% का होईना इन्व्हेस्टमेंट असली की तितकी एक जबाबदारी आणि सातत्य हे त्यांच्यामध्ये सुद्धा राहतं, एक सिरियसनेस सुद्धा राहत असतं आणि ह्या दृष्टिकोनातून ती त्या ठिकाणी करण्यात आली। आणि बॅचच्या संदर्भामध्ये ज्याचा आपण उल्लेख केला, RTO सोबत परिवहन विभागासोबत सुद्धा आम्ही किमान 3 ते 4 या संदर्भातल्या बैठका घेतल्या आणि खरं तर याचे नॉर्म्स ताई MMR रिजनसाठी वेगळे आहेत थोडे आणि कारण ते परिवहन विभागाचेच गृह विभागासोबत संलग्न असणारे याच्यासोबत आहेत आणि इतर म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर यासाठीचे असणारे त्यांचे जे काही नियम निकष आहेत हे त्या ठिकाणी वेगळे आहेत। आम्ही प्रशिक्षणाची जबाबदारी ते पुरवठादार जी कंपनी आहे त्यांना टेंडरमध्ये आपण ही नमूद केलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲडिशनल कॉस्ट काही खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून काहीही त्यांना त्याच्यावर तोही भार त्यांच्यावर लाभार्थ्यांवर पडणारा नव्हता। चार्जिंग स्टेशनसुद्धा पुरवठादार कंपनी आहे यांनी त्या ठिकाणी उभारण्याची ती सुद्धा तयारी त्यांनी दर्शवली आणि लाभार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी कुठलाही शुल्क हा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आकारला नाही। आम्ही अधिकाधिक ही योजना प्रमोट करण्याचा म्हणजे अधिकाधिक ती प्रसिद्ध करण्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न हा केला। ज्या लाभार्थ्यांनी ई पिंक रिक्षा जे 130 लाभार्थी आहेत ज्या आता तिथं त्यांच्याकडून ती रिक्षा घेतली गेली आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत, आमचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा या वर्षीच्या कालावधीमध्ये जरी 10,000 रिक्षांचं जरी ई रिक्षांचं जरी उद्दिष्ट असलं तरीही या आर्थिक वर्षामध्ये कॉन्सन्ट्रेट करून 5,000 महिलांना तरी
या ठिकाणी तयार करून त्यांना ह्या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग प्रयत्नशील आहे. आपलं ट्रेनिंग लायसन्स ज्या वेळेला आपल्याला टेम्पररी लायसन्स ज्या वेळेला मिळतं, लर्निंग लायसन्स, त्यावेळेला त्या कालावधीमध्ये त्यांनी ते शिकल्यानंतर त्यांना पुढचं परमनंट लायसन्स मिळत असतं. काही प्रमाणामध्ये असे लाभार्थी पण होते जे लर्निंग लायसन्सच्या कालावधीमध्येच त्या ठिकाणी बॅक ऑफ सुद्धा, म्हणजे थोडं त्यांना लक्षात आलं, म्हणजे सगळ्या महिलांची काही ग्रामीण भागातली किंवा शहरातली तितक्या पद्धतीनं कॉन्फिडन्स लेवल काही नसते की स्वतःहून त्या ठिकाणी ती ई रिक्षा चालवणं. पण आपण या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे परिवहन विभागासोबत आणखीन या संदर्भातला समन्वय साधून कुठल्याही लाभार्थ्याला RTO कार्यालयामध्ये वारंवार जावं लागणार नाही आणि त्याच्यामध्ये जर काही त्यांच्या आणखीन काही अटी शर्ती असल्या तर परिवहन विभाग त्यांच्या मंत्र्यांच्या सोबत समन्वय साधून त्याच्या संदर्भातली एक स्वतंत्र बैठक घेऊन ते स्ट्रीमलाईन करण्यात येईल. आणि शेवटचा प्रश्न, ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे, त्याकरता एक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती घेऊन तिचा दर महिन्यात आढावा घेण्याचं काही नियोजन राज्य सरकारकडे आहे का? मंत्री महोदय. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान्य सदस्य महोदय या संदर्भातली समिती ही त्या ठिकाणी गठीत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडूनच या संदर्भातलं लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन करून ती यादी आमच्याकडे येते. पण प्रत्येक, आता आपण नागपूरच्या संदर्भामध्ये उल्लेख केला, प्रत्येक तिथल्या शहराला आम्ही तिथल्या म्हणजे साधारणपणे भौगोलिक स्थितीनुसार तिथं ह्या लाभार्थ्यांची संख्या ही ठरवण्यात आलेली होती. खरं तर पहिला कार्यक्रम या संदर्भातला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हस्ते वितरणाचा करण्यात आला आणि त्यावेळेला या लाभार्थी ज्या आत्ता तिथं आहेत 16 या सुद्धा त्या निमित्ताने होत्या आणि इतर सुद्धा होत्या, याही त्या ठिकाणी होत्या. आणि आमच्याकडे ज्या वेळेला या संदर्भातले अर्ज आले जिल्हाधिकाऱ्यांकडे, कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीमधून आमच्याकडे 9,940 अर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झाले. आणि म्हणून आम्ही त्या संबंध प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला 10,000चं आपण उद्दिष्ट ठेवतो आणि इतक्या प्रमाणामध्ये अर्ज प्राप्त होतात, याचा अर्थ असा की विभाग म्हणून किंवा तिथं प्रशासन म्हणून अधिकाधिक या महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून विभागाकडनं प्रयत्न हे करण्यात आले. पण परिवहन असेल किंवा आणखीन काही महिलांमध्ये जनजागृती असेल किंवा त्या संदर्भातली आणखीन ट्रेनिंग जर काही त्याच्यामधली क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून करून जर या लाभार्थ्यांपर्यंत ते अधिक पोचून हा जर आकडा आहे हा वाढवता येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. त्यामुळे नागपूरमध्ये सुद्धा 1400 अर्ज हे आम्हाला त्यावेळेला प्राप्त झालेले होते. प्रत्यक्षात 16 जणींनी जरी त्या ठिकाणी ती घेतलेली असली तरीही 1400चं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 10,000चं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं होतं. त्यामुळे त्यानुसार हे पहिले 8 जिल्हे हे जिथं त्यांना फक्त आपल्याला पिंक त्यांना ई रिक्षा द्यायची नाही आहे तर त्यांना त्यातून रोजगाराचं साधन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निर्मित करून द्यायचं आहे. ही जी ठिकाणं आहेत ही बहुतांशी ठिकाणं इथं एअरपोर्ट्स आहेत, इथं बस स्टेशन्स आणि रेल्वे स्टेशन्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे फीडर सर्व्हिस म्हणून त्यांना या ठिकाणी आम्हाला जोडून देता येत होतं, म्हणून ही पहिली 8 जिल्हे आम्ही निवडलेले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर उर्वरित राज्यातल्या शहरांमध्ये सुद्धा अगदी नगर परिषद आणि इतर शहरांमध्ये सुद्धा ही योजना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं उद्दिष्ट आहे.